अभंगावर बोलण्यापूर्वी आपण का कशासाठी या स्नेही भांडवलकर परिवाराच्या दारामध्ये आलो, का असं काय कारण? पुन्हा एकदा ही गर्दी, पुन्हा एकदा सगळा लवाजमा, पुन्हा एकदा पाहुणे मंडळी, का पुन्हा कुटुंबातील पुन्हा एकदा कंठ दाटून येतो? का दुःख होतं? का डोळ्यातले अश्रू गालावरून उघळतात? का? कोण जाणे. आयुष्य कोणत्याही काळामध्ये जाऊ, जिवंतपणे सेवा करता येऊ न येऊ, पण जाता वेळी मात्र पाठवणीच्या वेळेस प्रत्येक जण रडतो. का? तर ती एक ताटात होते. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. प्रत्येकाला ही आठवण असते. म्हणून आठवण लेकरांना येते, लेकींना येते, पत्नीला येते, भाऊकीला येते, बांधूनला येते, नातवंडांना, सगळ्यांना या आठवणी असतात. पण जाणं मात्र जीवाचं ठरलेलं आहे. त्या न्यायाप्रमाणे या कुटुंबाचा मालक, कुटुंबाचा प्रमुख, वसुंधरेचा राजा, काळ्याईचं लेकरू आणि या भूमीचं पवित्र काम करणारे एक ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय कैलासवासी भानुदास सर्जेराव भांडवलकर यांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं. तशात या परिवारामध्ये यांच्या पोटी, दोन्ही पती पत्नींच्या पोटी जन्मलेली 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यापैकी काळाच्या ओघामध्ये एका मुलाचं आणि मुलीचं जाणं झालं. 2 मुलं इथं, 3 सुना आहेत, नातवंडे आहेत. त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा त्यांचा परिवार आहे. माझ्या बरोबर असणारं त्यांचं ऋणानुबंधाचं नातं, बंधुत्वाचं नातं. आम्ही अगदी भांडवलकर परिवाराला माझा परिवार मानतो. हा ऋणानुबंधाचा, प्रेमाचा असणारा परिवार. माझ्यावरती पुत्रव्रत प्रेम केलेलं हे आखुनी गाव असेल, माझ्या भूमीतील सर्व टाळकरी वृंद असतील, माझ्या भागाचं वैभव असणारे सर्वच गुणीजन, गायक वृंद, महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमचे खटमोडे महाराज असतील, ते आवर्जून उपस्थित राहिले. पेटी मास्तर, महाराष्ट्राचं वैभव आमचे संजू काका असतील, विनेकरे बाबा असतील, सर्व टाळकरी असतील. गोड अशी सुंदर सिस्टीम ज्यांची, ते पालखी सिस्टीम आमच्या माऊलींची सिस्टीम असं महाराज असतील. सर्व आई वडिलांच्या अंतःकरणाचे सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, पाहुणे मंडळी, स्नेही नातेवाईक, माता भगिनी आणि या सर्वांच्या साक्षीनं बाबांच्या प्रित्यर्थ केला जाणारा नाम यज्ञ विठ्ठल ग्रामस्थ, सगळे सोयरे, माझ्या समोर बसलेले सर्व पाहुणे मंडळी असतील, सर्व नातेवाईक असतील. हा क्षण त्या बाबांच्या जीवनातील शेवटचा विधी, श्राद्ध विधी. त्या श्राद्ध विधीसाठी तुम्ही आम्ही सर्वच जण आलो. 1 वर्ष झाल्यानंतर तो विधी केला जातो, मुलांच्या हाताने, मुलींच्या हाताने, भावाच्या हाताने. हा विधी करून त्यांना पुढच्या प्रवासाला पाठवलं जातं. त्यातला हा विधी 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, या 11 तत्वांचा असणारा हा पिंड समर्पित करावा लागतो. त्या शास्त्र पद्धतीनं म्हणा, तुमच्या आमच्या भगवत भक्तीनं म्हणा, नाम साधनेनं म्हणा, तो पूर्णत्वाला माझे तुकोबाराय सुद्धा सांगतात. मला पण न्यावा लागला नाही. प्रत्येकाला काशी घडत, प्रयाग घडत नाही, प्रत्येकाला तीर्थक्षेत्र घडत. तुकोबारायांनी सांगितलं, माझ्या सुद्धा पितरांचा देह माझ्याच पावनभूमीमध्ये समर्पित झाला आणि त्याचं पिंडदान मला करावं लागलं, तर्पण विधी करावा लागला, श्राद्ध विधी करावा लागला. तुकोबारायांनी सांगितलं, लेकरांच्या हाताने करायचं काय हो, का खर्च? काय नाही, बाकी अख्ख्या ऐश्वर्याचा, इस्टेटीचा मालक तुम्ही आम्ही होतो. काही क्षणात जाणारा व्यक्ती काही घेऊन जात नाही. आणि म्हणून तत्पश्चात त्याच्या पाठीमागं तेरून वै पण देखून अंगी मी आपुल्याच उत्तीर्णता लागी, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. त्या ऋणातून देव उतराई व्हायचे, पूर्वजांच्या ऋणातून उतराई व्हायचे, वडीलधाऱ्यांच्या ऋणातून उतराई व्हायचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा केलं पिंड पदावरे पिंड पदावरे पिंड पदा
वरे पिंड पदावरी करे दिला पुणे करे माझे झाले गया वर्जना विठ्ठल पितरांचे ऋण दिला माझे झाले गया वर्जना फिटले पितराचे ऋण आई वडिलांच्या ऋणातून उतराई व्हावं लागतं. तेच आज व्हायचे. काळाच्या ओघात आई गेल्या, वडील गेलं, एक भाऊ गेला, एक बहीण गेली, पाठीमाग 2 लेकरं, त्यांचा परिवार आहे. उतराई व्हावं लागतं. आज त्या आठवणी येतात. सगळ्या गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी येत असतात. आठवणीनं मन कालवतं. सहज माणसं बोलता बोलता म्हणून जाते. बघा बघता बघता वर्ष झालं, बघता बघता वर्ष होतं का? तो क्षण हातात राहत नाही हो, तो काळ हातात राहत नाही. बोलता बोलता चालता चालता वर्षानुवर्ष निघून जातात. हे तुमच्यासाठीच नाही घडत. हा विरह फक्त इथंच नाही, हा देवांमध्ये सुद्धा विरह आहे, हा संतांमध्ये सुद्धा विरह आहे. जितक्या दिवस सानिध्य लाभल तितक्या दिवस प्रेम. ज्या दिवशी ताटातूट होईल ना, प्रत्येकाच्या जीवनात विरह नाही बाबा.